Good morning students. Good morning students. We are going to learn now the next topic, and it is magnetic field of a solenoid and toroid. म्हणजे आतापर्यंत आपण जे मॅग्नेटिक फील्ड तयार होताना पाहिलं ते आपण सरळ असणाऱ्या एखाद्या कंडक्टर भोवती पाहिलं आणि त्यातून जाणारा करंट आपण ऑब्झर्व केला. आता आपण सोलेनॉइड किंवा टोरॉइड जे आहे अशा प्रकारचे मटेरियल वापरून जे बनवलेलं एक वेगळं स्ट्रक्चर आहे समजा, तर त्यानुसार जे सोलेनॉइडचं स्ट्रक्चर तयार होते त्यामध्ये किंवा टोरॉइडचं स्ट्रक्चर तयार होते त्यामध्ये कशा प्रकारे करंट पास होईल वायरमधून, कॉईलमधून, किंवा मॅग्नेटिक फील्ड कसं तयार होईल, ते कुठे कुठे किती किती राहील ते पाहू. त्या ठिकाणी आपण ॲम्पियर्स लॉ अप्लाय करून पाहूया. समजा अशा प्रकारचं एक मटेरियल आहे, सिलेंड्रिकल शेपमध्ये असणारे एक मटेरियल आहे. याच्यावर अशा प्रकारे एक वायर गुंडाळलेला आहे आणि तो वायर याच्या भोवती हेलिकल शेपमध्ये गुंडाळलेला आहे. हेलिकल म्हणजे असा पूर्णपणे सर्क्युलर करत गेलो आपण, जसा स्प्रिंग असतो तसा स्प्रिंग जो आहे तो समजा याच्यावर असा लावलेला आहे स्प्रिंग, तर याला म्हणायचं सोलेनॉइड. आणि हा जो काही वायर आपण वर गुंडाळलेला असतो याला नंबर ऑफ टर्न्स असतात. बघा आता इथून जर वायर गुंडाळणं सुरू केलं, एक टर्न असा होणार, मग दुसरा टर्न, मग तिसरा टर्न, मग चौथा टर्न, मग पाचवा टर्न, असे जे नंबर ऑफ टर्न्स आपण घेतो, असे नंबर ऑफ टर्न घेतल्यानंतर इथून तो वायर बाहेर निघाला आणि इथून एक वायरचं एक कनेक्शन इकडून बाहेर निघालेला आहे. तर अशा प्रकारे जो वायर मी गुंडाळलेला हेलिकल शेपचा तो अशा लॉंग असणाऱ्या सिलेंड्रिकल असणाऱ्या आकाराच्या एका मटेरियलवर गुंडाळलेला आहे. त्याला आपण सोलेनॉइड असं म्हणतो. हा जो वायर गुंडाळलेला असतो याला आपण कॉईल असं म्हणतो, कॉईल ऑफ सोलेनॉइड. आता हे जे स्ट्रक्चर आहे सोलेनॉइडचं, हे स्ट्रक्चर वापरल्यानंतर याच्यामध्ये कशा प्रकारे मॅग्नेटिक फील्ड कुठं कुठं तयार होते त्याचा जर आपण अभ्यास केला आणि याचा जर आपण क्रॉस सेक्शन पाहिला, याला मी असं उभं कापलं, इथून असं जर मी कापलं उभं, तर याचा वरचा जो भाग आहे तो मला असा दिसणार इकडे समोर, आणि खालचा भाग सरळ दिसणार. तर ही इमॅजिन करायचं तुम्ही की याला उभं कापल्यावर काय दिसणार. वरच्या भागात जो काही आपण गुंडाळलेला कॉईल आहे त्याचा एक एक वायर असा येताना मला दिसेल, लक्षात आलं की नाही. तसाच खाली जाताना वायर दिसेल, म्हणजे वरून येत आहे वायर आणि खाली जात आहे, असं जर आपण काहीतरी कन्सिडर केलं तर. आता आपल्या डायग्राममध्ये पुस्तकामध्ये 10.24 ही जी डायग्राम दिलेली आहे ही ती स्केमॅटिक डायग्राम आहे. त्याला आपण क्रॉस सेक्शनमध्ये जर कापलं तर कशा प्रकारे आपल्याला सोलेनॉइडचं स्ट्रक्चर दिसते ते तिथे दिलेलं आहे. लक्षात आलं की नाही. आता बघा या ठिकाणी जिथे मी डॉट दिलेले आहे, तिथून वायर असा बाहेर येत आहे. आता हा जो सोलेनॉइड आहे हा मी उभा कापलेला आहे, असा इथे ठेवतो मी याला, असं उभं कापलेलं आहे. आणि कापल्यानंतर हा जो वरचा भाग मला दिसतो, खालचा भाग दिसतो, तो इथे आणि इथे दिसत आहे असं इमॅजिन करायचं. आणि इथे जो दिसत आहे याचा अर्थ हा झाला की असा वायर इकडून असा येत आहे आणि हा असा जात आहे. लक्षात आलं की नाही. अशा प्रकारे आपण हे इमॅजिन करूया. आपल्याला ते दुसऱ्या डायग्राममध्ये सुद्धा दिसते. ओके, म्हणजे कॉईल जी गुंडाळलेली आहे ती अशी आहे, अशी हेलिकल शेप म्हणजे स्प्रिंग सारख्या शेपमध्ये गुंडाळलेली कॉईल. अशा प्रकारे स्प्रिंग कन्सिडर करायचा, अशा प्रकारे कॉईल गुंडाळलेली आहे अशी कॉईल. म्हणजे काय आहे की वरून वायर येत आहे आणि खाली जात आहे असं आपण कन्सिडर करू. आता याच्यातून जर मी करंट पास केला तर वायर जो आहे जो येत आहे असा, इथून आपण करंट इनलेट करू, म्हणजे करंट आपण इथून देऊ आणि इकडून बाहेर काढून घेऊ. तर अशा प्रकारे इथून करंट जाईल आणि तो असा जाईल खालून आतमध्ये जाईल, पुन्हा मागून असा येईल आणि इथून बाहेर येईल आणि इथून आतमध्ये जाईल. म्हणजे हे जे डॉट्स दिसत आहे हे कमिंग आउट करंट दाखवत आहे आणि हे जे क्रॉसेस आहेत हे सगळे आउट ऑफ द पेपरमधून इन ऑफ द पेपर, म्हणजे बाहेर जात असणाऱ्या करंटला इथे आतमध्ये पाठवतो आपण. लक्षात आलं की नाही. म्हणजे या ठिकाणी वायरमधून करंट येत आहे आणि तो गुंडाळलेला वायर असा खालून आतमध्ये जात आहे, तसा करंट आतमध्ये जात आहे. लक्षात आलं की नाही तुमच्या. म्हणजे अशा प्रकारचे गुंडाळलेला आहे, त्याचा अर्थ करंटसाठी असा लावायचा आहे. डॉटमधून करंट येत आहे, क्रॉसमधून करंट आतमध्ये जात आहे. लक्षात आलं की नाही. म्हणजे त्याला म्हणू आपण करंट कमिंग आउट फ्रॉम द पेपर अँड गोईंग इनसाइड द पेपर असं म्हणू आपण.
तर याच्या भोवती म्हणजे आपण जे काही वायर इथे गुंडाळलेलं आहे त्या वायरच्या भोवती आपल्या राईट हँड थंब रूलनुसार काय तयार होणार, तर मॅग्नेटिक फील्ड तयार होणार. आणि आपल्याला माहीत आहे की वायर असा बाहेर आलेला आहे क्रॉस सेक्शन पाहिलेला असल्यामुळं, मग मला इथे अशा प्रकारे अंगठा लावावा लागेल इन द डायरेक्शन ऑफ करंट, आणि मग त्याच्या भोवती अशा प्रकारे मला कर्ल्ड फिंगर्स करावे लागतील. मग मला काय दिसेल, तर याच्या भोवती असं म्हणजे असं मॅग्नेटिक फील्ड तयार होते. बघा, सगळ्यांचं एकत्रितपणे मॅग्नेटिक फील्ड असं दाखवलेलं आहे, लक्षात आलं तुमच्या. आणि याची जी दिशा आहे ती अशी दाखवलेली आहे, अशी. हे तुमच्या लक्षात आलं असेल. राईट हँड थंब रूलनुसार आपण ते ऑब्टेन केलेलं आहे. अशा प्रकारे सगळ्या वायर्स थ्रू जेवढे मॅग्नेटिक फील्ड तयार होते सगळं एकत्रितपणे असं मी दाखवू शकतो. ते जर मी दूर जात राहिलो तर ते असं दाखवेल. असंच खालून असणारं मॅग्नेटिक फील्डसुद्धा मी दाखवणार, आणि ते सुद्धा आतमध्ये जाणाऱ्या कॉईलसाठी म्हणजे अशा प्रकारे मी दाखवणार. आणि ते असं असेल म्हणजे ते जर मी आतमध्ये पाहिलं, या सोलेनॉइडच्या आतमध्ये जर पाहिलं तर अशा प्रकारे जाणारा करंट असा दाखवू आपण, आणि कर्ल्ड फिंगर डिनोटिंग द मॅग्नेटिक फील्ड म्हणजे ते असं दाखवू. म्हणजे खाली असं मॅग्नेटिक फील्ड आहे आणि वर असं मॅग्नेटिक फील्ड आहे उलट्या दिशेने. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी आली हे लक्षात आलं का? राईट हँड थंब रूलनुसार आली. पुन्हा एक वेळा सांगतो, लक्ष द्यायचं. इथून बाहेर येत आहे करंट, म्हणून मग अंगठा बाहेरच्या दिशेने ठेवणार आणि अशा प्रकारे फिंगर कर्ल करणार, तर असं तयार होणारं मॅग्नेटिक फील्ड. असा वायर असा गेला इकडे, म्हणून मी आता आतमध्ये जाणारं करंट दाखवणार, त्याच्या भोवती कर्ल्ड फिंगर्स असे करणार, म्हणजे आतमध्ये जाणाऱ्या करंटसाठी असं मॅग्नेटिक फील्ड तयार होणार, म्हणून ते असं दाखवणार. लक्षात आलं? तर हे दोन्ही प्रकारचे जे करंट्स आतमध्ये येतात किंवा बाहेर जात आहेत त्यानुसार मॅग्नेटिक फील्ड असं तयार होत असते. आता हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे हे जर मी सोलेनॉइडच्या सेंटरला जर पाहिलं तर ते मला जसं आपण सोलेनॉइडच्या त्या वायरपासून दूर जाऊ तसं ते कमी होताना दिसून येते. ते जवळ असताना सर्वात जास्त असते. म्हणजे हा जो पहिला टर्म आहे हे मॅक्सिमम मॅग्नेटिक फील्ड आहे. दूर चाललो तर ते कमी होत जाईल, कारण की त्याचा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो काही दुसऱ्या कंडक्टरवर लागणारा फोर्स आहे, मॅग्नेटिक फोर्स, तो काय होत जाईल, कमी होत जाईल जसं आपण दूर जाऊ. आणि आपण जर इथून खूप दूर अंतरावर वर जर पाहिलं, बाहेर सोलेनॉइडच्या बाहेर जर पाहिलं, कारण की हा सोलेनॉइड असा सिलेंड्रिकल शेपमध्ये असा लांब आहे, याच्या जर बाहेर पाहिलं मी तर काही दिसणार नाही. खाली पण बाहेर कोणत्याच प्रकारचं मॅग्नेटिक फील्ड ॲक्ट होताना आपल्याला दिसणार नाही. याच क्रॉस सेक्शनला जास्त एरियामध्ये मी कन्सिडर जर केलं तर बघा काय दिसते, डॉटेड डॉट इंडिकेटिंग द करंट कमिंग आउट ऑफ द पेपर अँड क्रॉस इंडिकेटिंग द करंट गोईंग इनसाइड द पेपर. सेम स्ट्रक्चर आहे, काहीच फरक नाही याच्यामध्ये. मधातल्या ज्या लाईन्स आहेत त्या आपल्याला मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत किंवा मॅग्नेटिक फील्ड दाखवतात, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत. हे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आपल्याला इथून इकडे जाताना दिसतात. या सगळ्या डायरेक्शन मी इथे काढलेलं आहे, बाकी नवीन काहीच काढलेलं नाही आहे. आता आपण एक ॲम्पियरियन लूप इथे काढू. आपण ॲम्पियर्स लॉ शिकलेलो आहोत, त्यामध्ये आपण ॲम्पियरियन लूप शिकलेलो आहोत. ॲम्पियरियन लूप काढल्यानंतर आपल्याला ॲम्पियर्स लॉ अप्लाय केल्यावर त्या ठिकाणी असणारं मॅग्नेटिक फील्ड काढता येते. आता मला या सोलेनॉइडमध्ये पास होणाऱ्या करंट थ्रू किती प्रकारे मॅग्नेटिक फील्ड कुठे किती प्रमाणात तयार होईल ते जर काढायचं असेल तर मला असं वाटते की मी एक ॲम्पियरियन लूप इथे काढलेला आहे. ABCD परत A पर्यंत अशा प्रकारे मी ॲम्पियरियन लूप या ठिकाणी काढला आहे. आता या लूपच्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक साईडला किती प्रमाणात मॅग्नेटिक फील्ड तयार होईल ते पाहू. आपल्या लूप A पासून B पर्यंत असा कन्सिडर केलेला आहे आपण. याच डायरेक्शनने मॅग्नेटिक फील्ड आहे. A पासून B पर्यंत कन्सिडर केलेलं ही आहे आपली लेंथ, समजा ती आहे DL. ही आहे DL प्रत्येक लेंथ समजा सारखी आहे आणि ते DL आहे. आता सारखी नाही पण ते इमॅजिन करा तुम्ही किती सारखी असेल. मग आपण जर पाहिलं तर A पासून B पर्यंत ज्या डायरेक्शननी लेंथ आहे त्याच डायरेक्शननी मॅग्नेटिक फील्ड आहे. म्हणजे त्याच्यामधला जो अँगल आहे तो काय झाला, 0 झाला. आणि cos 0 म्हणजे काय होत असते, तर 1 होत असते. म्हणून मग आपण इथे आता लिहिताना बघा मी A पासून B पर्यंत लिहितो B.dl cos θ, पण cos 0 1 होत असल्यामुळे मी cos θ लिहिणार नाही. त्यानंतर प्लस B पासून C पर्यंत, इथून इकडे जाताना पण मी मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायचं आहे मला या साईडला पण. तर B पासून C पर्यंत इंटिग्रल करू आपण सगळ्या लेंथसाठी dl इंटू B. म्हणजे B इंटू dl इज इक्वल टू μ0I. हा जो काही फॉर्म्युला आपला आहे म्हणजे इंटिग्रल ओव्हर अ क्लोज्ड
लूप असं म्हणू आपण, या क्लोज लूप ॲम्पिअर लूपसाठी इंटिग्रल बी डी एल किती असेल तर ते म्यू 0 आय एवढं असेल. हे आपला ॲम्पिअर्स लॉ आपल्याला सांगतो, ते इथे आपण अप्लाय करून पाहूया. आता आपल्याला क्लोज लूप जर घेतो म्हटलं तर त्या लूपचे 4 तुकडे केलेले आहेत. समजा त्या चौघांच्या अलॉंग किती आहे ते लिहावं लागेल, इज इक्वल टू म्यू 0 आय लिहिलेलं आहे. प्रत्येकासाठी इंटिग्रल तिथून तिथपर्यंत मी दिलेलं आहे. पहिलं इंटिग्रल ए पासून बी पर्यंत आहे, दुसरं बी टू सी आहे, तिसरं सी टू डी आहे, चौथं डी टू ए आहे. बघा लक्षात आलं तुमच्या कसं कसं इंटिग्रल घेतलेलं आहे आपण आणि का घेतलेलं आहे. कारण आपल्याला ॲम्पिअर लूपसाठी हा पूर्ण बी इंटू डी एल हे चारही साईडसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारे लावले, बाकी काहीही केलेलं नाही आहे. आता आपण ए पासून बी पर्यंतचा विचार करू. ए पासून बी पर्यंतचा विचार जर केला मी तर ए पासून बी पर्यंत जी लेंथ आपण कन्सिडर केली ती आणि मॅग्नेटिक फील्ड बी आणि ती लेंथ यांच्यामधला अँगल 0 असल्यामुळं cos 0 1 होत असल्यामुळे डॉट प्रॉडक्टमध्ये आपण cos थिटा लिहिणार नाही, म्हणून मी फक्त लिहिलं बी इंटू डी एल, म्हणून इथे घेतलं मी बी इंटू डी एल. लक्षात आलं. परंतु दुसरा आणि चौथाचा जर मी विचार केला तर बी सी आणि चौथं डी ए बरोबर आहे. बी सी आणि डी एचा जर मी विचार केला तर मला काय दिसते, तर मला असं दिसते की ही जी लेंथ घेतलेली आहे ही मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर आहे म्हणजे काय, त्याच्यामधला अँगल थिटा आहे आणि दोघांमधलाही अँगल बी आणि डी एलमधला अँगल जो असतो तो असतो कॉस ऑफ दॅट अँगल फॉर द डॉट प्रॉडक्ट. म्हणून मग आपण असं म्हणू की इट इज बी डी एल कॉस थिटा. इथे मल्टिप्लाय करू, इथेही मल्टिप्लाय करायला लागेल कॉस थिटा आपल्याला. पण इथे जे मी कॉस ऑफ थिटा म्हणतो तर कॉस ऑफ इथे ही आहे डी एल आणि ही आहे बी, तर बी आणि डी एल मधला अँगल झाला 90 डिग्री आणि म्हणून मला कॉस ऑफ 90 लिहावं लागेल. कॉस ऑफ 90 काय होत असते तर 0 होत असते, म्हणून मग ही टर्म काय होणार पूर्णपणे 0. आणि सिमिलरली याच्या समोरची जी साईड आहे तिथे सुद्धा वरून खाली आपण डी पासून ए पर्यंत लेंथ कन्सिडर केलेली आहे, ती पण मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर आहे म्हणजे कॉस ऑफ 90 येईल. म्हणून या पण ठिकाणी कॉस 90 0 होत असल्यामुळं बी टू सी आणि डी टू ए असणारं जे इंटिग्रल आहे त्या ठिकाणी डी एल लेंथचा बी शी केलेला अँगल 90 असल्यामुळं त्याची व्हॅल्यू 0 होऊन जाईल. सर्वांच्या लक्षात आलं. कॉस 90 0 होत असल्यामुळं त्यामुळं सेकंड आणि फोर्थ हा 0 झाला, तो मी इथं लिहिलेला आहे. आता थर्डसाठी पाहू आपण. डी पासून सी पर्यंत, डी पासून तर सी पर्यंत किंवा सी पासून डी पर्यंत पाहू. लोअर लिमिट सी आहे, अप्पर लिमिट डी आहे. सी टू डी जर मी पाहिलं तर मला असं दिसते की हे मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते जे आतमध्ये आहे ते बाहेर कमी होत जाईल आणि आपण आपल्या साठी अझूम करू की ते काही अंतरावर जाऊन 0 होईल आणि म्हणून ते खूप मिनिमम असल्यामुळं किंवा 0 होत असल्यामुळे आपण ते कन्सिडर करणार नाही. म्हणून मग मॅग्नेटिक फील्ड आउटसाइड द सोलेनॉइड इज 0 आफ्टर सम डिस्टन्स, देअरफॉर फॉर सी टू डी इट इज 0. मॅग्नेटिक फील्ड नियर द सोलेनॉइड इज मॅक्सिमम अँड फार फ्रॉम द सोलेनॉइड इज 0. म्हणून मग या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड 0 होईल. इथे जर 0 झालं तर सी पासून डी पर्यंत असणारे इंटिग्रल डी एल साठी कंप्लीट बी ची व्हॅल्यू 0 येईल. म्हणजे या ठिकाणी काय झालं की कॉस ऑफ 90 झाल्यामुळं 0 झाला, सॉरी इथे नाही, सेकंड आणि फोर्थमध्ये कॉस ऑफ 90 डिग्री झाल्यामुळे 0 झाला, इथे पण कॉस ऑफ 90 डिग्री झाल्यामुळे 0 झालं आणि इथे बी इटसेल्फ इज 0, इथे कॉस 90 0, इथे कॉस 90 0. म्हणून फक्त हीच टर्म येईल, बाकी तिन्ही टर्म काय झाल्या 0 झाल्या. म्हणून इथे तिन्ही टर्म काय लिहिल्या आहे आपण 0 लिहिलेलं. लक्षात आलं तुमच्या. अशा प्रकारे आपल्या आवडीची गोष्ट झाली. आता एकदम शॉर्ट झालं एक्सप्रेशन, हे आपल्याला आनंद झाला असेल बरोबर आहे. म्हणून इंटिग्रल बी डी एल इज इक्वल टू म्यू 0 एन आहे. आता इंटिग्रल बी डी एल म्हणजे काय तर बी आला कॉन्स्टंट सगळीकडे सारखा येतो म्हणून त्याला बाहेर घेऊन घेतो इंटिग्रलच्या, म्हणून बी लिहिला. इंटिग्रल ऑफ ए टू बी डी एल, इंटिग्रल ऑफ ए टू बी डी एल. समजा इथून इथपर्यंत जी लेंथ मी कन्सिडर करायला लावलेली आहे, जिथे आपण ॲम्पिरियल लूप घेतला त्याची लेंथ कॅपिटल एल जर असेल तर डी एल जेवढे आपण हे तुकडे पाडू तर सगळ्यांचे इंटिग्रल केल्यावर ए टू बी मला काय मिळेल कॅपिटल एल मिळेल. म्हणून मी इंटिग्रलची व्हॅल्यू काय लिहिली इंटिग्रल ए टू बी डी एल इज इक्वल टू कॅपिटल एल. लक्षात आलं. म्हणून मी इथे काय लिहिलं बी इंटू एल इज इक्वल टू म्यू 0 आहे. एनी प्रॉब्लेम इथपर्यंत? काही प्रॉब्लेम? काहीही प्रॉब्लेम नाही. आपण हा लॉ अप्लाय करून प्रत्येक ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड काढलेला आहे आणि ते एवढं येईल. आता हे
नंबर ऑफ टर्न्स एक नसतात. आपल्याला माहिती आहे वायर्स असे बाहेर येतात आत जातात, अशा प्रकारे हेलिकल स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर. म्हणून समजा n नंबर ऑफ टर्न्स असेल आणि वायरमधून पास होणारा करंट जर स्मॉल आय घेतला आपण, लक्षात आलं की नाही, n नंबर ऑफ टर्न्स आपल्याला प्रत्येक वायरचा करंट जो कन्सिडर केलेला आहे तो आय जर घेतला आपण, तर मला n म्हणजे नंबर ऑफ टर्न्स प्रत्येकासाठी असणारी व्हॅल्यू काढावी लागेल. ही झाली व्हॅल्यू एका टर्नसाठी असणाऱ्या वायरच्या व्हॅल्यूसाठी. याची व्हॅल्यू झाली बीची, BL = μ0I. पण नंबर ऑफ टर्न्स जर n असतील तर याला n टाइम्स करावं लागेल आपल्याला. आणि जर करंट I असेल, हा जर एका वायरमध्ये येणारा करंट आहे, तर असे n नंबर ऑफ वायर्स जर असतील कॉईल मिळून, कॉईलमध्ये असणारे वायर्स हे n नंबर ऑफ जर असतील, तर त्याच्यामध्ये आपल्याला n नंबर ऑफ टाइम्स I जो आहे तो घ्यावा लागेल. म्हणून या एक्सप्रेशनला n आणि I ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे I ची व्हॅल्यू n × L × I अशी येईल. म्हणून टोटल करंट हा फक्त I न लिहिता त्या ठिकाणी n × L × I असं लिहावं लागेल. कारण लेंथ टोटल L आहे आणि टोटल L लेंथसाठी आपण हे कन्सिडर करत आहोत. म्हणून I च्या जागेवर NLI जर मी इथे लिहिलं तर LL कॅन्सल होऊन मला मिळते B0 = μ0 × n × I. लक्षात आलं तुमच्या? लक्षात आलं आपण हे मल्टिप्लाय का केलं? कारण करंट जो टोटल आहे तो जर विभागला गेला तर प्रत्येक टर्नसाठी स्मॉल आय करंट, एका टर्नसाठी एक वेळा स्मॉल आय लिहू आपण, दुसऱ्या टर्नसाठी 2 वेळा स्मॉल आय लिहू, म्हणजे 2 टाइम्स आय. जर 10 टर्न असतील तर 10 टाइम्स आय लिहू आपण. नंबर ऑफ टर्न जर 10 असेल तर 10 टाइम्स आय. आणि L म्हणजे काय आहे? टोटल घेतलेली लेंथ, ती पण आपल्याला कन्सिडर करावी लागेल. म्हणून n × L × I अशा प्रकारे आपल्याला I ची व्हॅल्यू मिळेल. ती इथे टाकल्यावर अशा प्रकारे आपल्याला मॅग्नेटिक फील्ड मिळेल. दिस इज द मॅग्नेटिक फील्ड फॉर रिअलिस्टिक सोलोनाइड. और म्हणजे आपण ज्या प्रमाणात सोलोनाइड तयार करतो त्याची व्हॅल्यू ही अशी असेल. त्याच्यामध्ये μ0I नंबर ऑफ टर्न्स आहे आणि प्रत्येक टर्नमधून पास होणारा करंट आहे. त्याला आपण काय म्हणू? स्मॉल आय. म्हणजे आपण फक्त इथे नंबर ऑफ टर्न्स म्हणजे काय, आपणच सोलोनाइड बनवलेला असल्यामुळं आपल्याला नंबर ऑफ टर्न्स माहीत असतात. मग स्मॉल आय म्हणजे फक्त आपण जो करंट पास करत आहोत, प्रत्येक कॉईलमधून किती, कॉईलच्या प्रत्येक वायरमधून किती प्रमाणात करंट जाईल हे जर आपल्याला माहीत झालं, आपणही करंट स्वतःच पास करून आलो म्हणजे आपण करंट किती पास करतो आपण मोजू शकतो. ते जर आपल्याला माहीत झालं तर आपण मॅग्नेटिक फील्ड किती प्रमाणात किती टेस्लामध्ये येईल ते आपण काढू शकतो. एकदम सोपी गोष्ट झाली. शॉर्टमध्ये एक्सप्रेशन झालं आहे. लक्षात आलं? μ0 ची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते. n म्हणजे नंबर ऑफ टर्न्स आपण लिहू 10 टर्न्स किंवा जेवढे की असतील तेवढे. आणि I म्हणजे काय झालं? प्रत्येक टर्नमधून येणारा, प्रत्येक वायरमधून येणारा काय झाला? करंट झाला. लक्षात आलं? काहीच प्रॉब्लेम नाही आहे. व्यवस्थित हे वाचून घ्या आणि सोलोनाइडचं एक्सप्रेशन आलं तर इथपर्यंत तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड त्याचं कसं काढायचं ते लिहायचं. लक्षात आलं? आता पुढचा प्रश्न आपला सोलोनाइडवरच डिपेंड आहे आणि तो पण एकदम सोपा आहे. तो कसा आहे तर हे जे सोलोनाइड आपण कन्सिडर केलं होतं याचा असा कापून हा सेक्शन आपण घेतला होता, वरचा आणि खालचा भाग इथे मी दाखवलेला होता. याला काय करायचं आहे की याला असं लांब घ्यायचं आहे, खूप लांब असं घ्यायचं आहे आणि थोडं फ्लेक्झिबल मटेरियलनी वापरून याला बनवलेलं आहे. याच्यावर कॉईल गुंडाळलेली आहे. सेम टू सेम सोलोनाइड घ्यायचा आहे, पण त्याला ट्यूबच्या आकारात बेंड करून घ्यायचं आहे. म्हणजे याला असं लांब घेतलं मी आणि याला असं बेंड केलं आणि असं जोडलं. म्हणजे सायकलचे किंवा गाडीचे जे टायर्स असतात ते कसे बनवलेले असतात तशा प्रकारे याला असं गोल गुंडाळून मी असं जमा केलं एका ठिकाणी. म्हणजे काय तयार झालं? इथं ट्यूब तयार झाली. अशी ट्यूब तयार झाली. इट इज कॉल्ड ॲज सोलोनाइड ट्यूब और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज टोरॉइड. TOROID, टोरॉइड. त्याला टोरॉइड सुद्धा म्हणतात. व्हॉट इज मीन बाय टोरॉइड? लक्षात आलं का? म्हणजे फक्त काय केलं आहे, अशा प्रकारे लांब असा सोलोनाइड घेतलेला आहे, फ्लेक्झिबल असणारा, आणि तो असा गुंडाळून असा इथे आणून ठेवलेला आहे. म्हणजे सोलोनाइडची जी ट्यूब आहे ती फक्त बेंड केलेली आहे. त्याला म्हणायचं टोरॉइड. लक्षात आलं? बेंड सोलोनाइड ट्यूब इज कॉल्ड ॲज टोरॉइड. आता त्या टोरॉइडमध्ये किती प्रमाणात मॅग्नेटिक फील्ड तयार होईल ते आपण पाहू. आता हा तो टोरॉइड आहे असा गुंडाळलेला. लक्षात आलं की नाही? याच्यामधून आतमध्ये असणारा एवढा पार्ट जर आपण कन्सिडर केला तर हा आपण इथे पाहिलेला होता.
अशा प्रकारे मॅग्नेटिक फील्ड इथे फक्त आतमध्येच मिळते आपल्याला, हे आपण पाहिलेलं होतं. बाकी ठिकाणी परपेंडिक्युलर डायरेक्शन असल्यामुळे मिळत नाही आणि बाहेर मॅग्नेटिक फील्ड 0 राहते म्हणून मिळत नाही. मग आपण आता एम्पिरियन लूप याला पूर्णपणे एकत्रितपणे घेऊन आतमध्ये अशा प्रकारे इथून काढू. हे बघा, हॅव्हिंग रेडियस आर आपण एक एम्पिरियन लूप कन्सिडर केलेला आहे. हे जे दाखवते आपल्याला, हे समजा आपल्याला बीची डायरेक्शन दाखवत आहे आणि हा आपण एम्पिरियन लूप कन्सिडर केलेला आहे. हे आउटर कव्हरिंग झालं आपल्या ट्यूबचं, इनर कव्हरिंग झालं. त्याच्या मधात आपण मॅग्नेटिक फील्ड कन्सिडर केलेलं आहे. ते असं होत असेल, आपण याची डायरेक्शन अशी पाहिलेली आहे, याला आपण असं बेंड केलेलं आहे, म्हणून मग अशा प्रकारे मॅग्नेटिक फील्ड आतून पास होईल असं आपण सांगू शकतो. बरोबर आहे की नाही? म्हणून मग अशा प्रकारचे जे मॅग्नेटिक फील्ड आतून होईल ते असं दाखवलेलं आहे. त्याला मी सांगितलं इथे किती आहे तर, आणि आर एवढ्या रेडियसवर एक एम्पिरियन लूप कन्सिडर केलेला आहे, जो लूप आपल्याला आता याच्यामधून पास होणारा मॅग्नेटिक फील्ड किती आहे त्याची व्हॅल्यू देईल. लक्षात आलं? एकदम सोपी गोष्ट आहे ती काढणं. म्हणजे बघा, इंटिग्रल बी डी एल इज इक्वल टू म्यू 0 I हा आपला एम्पियर्स लॉ आहे, तो इथे अप्लाय केला. त्याच्यामधून बी बाहेर काढला, इंटिग्रल डी एल घेतला, म्यू 0 I ची व्हॅल्यू I × n घ्यावी लागेल, कारण इथे पूर्णपणे जेवढे आकार हा आपण गुंडाळलेला आहे त्या पूर्णमधून पास होणारा करंट हा कॅपिटल I आहे. पण प्रत्येक नंबर ऑफ टर्ममधून पास होणारा करंट जो आहे, ॲक्च्युअली दीज आर द नंबर ऑफ टर्म्स. बघा, हे असं असतं. अशा या नंबर ऑफ टर्न्स असतात. म्हणजे इथून पास होणारा करंट जो आहे तो असा 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 जात असेल आणि अशा प्रकारे त्याची डायरेक्शन असल्यामुळं याच्या भोवतीची मॅग्नेटिक फील्ड तयार होईल, त्याचे सेंटर एवढ्या प्रमाणात तयार होते असं आपण दाखवू. अशा ठिकाणी जेवढे काही मॅग्नेटिक फील्ड तयार होत असेल ते मधातलं मॅग्नेटिक फील्ड बी असेल, ते सगळीकडे सारखं आहे म्हणून ते बाहेर काढलं. इंटिग्रल डी एल घेतलं, म्यू 0 × I घेतला. पण I जो करंट आहे तो टोटल सगळ्या कॉइल्समधून पास होणारा करंट आहे, त्याला आपण नंबर ऑफ टर्नसाठी समजा स्मॉल I करंट ह्या प्रत्येक टर्नसाठी म्हटलं तर एका टर्नसाठी स्मॉल I, दुसऱ्या टर्नसाठी स्मॉल I, तिसऱ्या टर्नसाठी स्मॉल I, प्रत्येक टर्नसाठी स्मॉल I एवढं जर करंट आपण कन्सिडर केला तर आपण काय म्हणू की याच्यातून पास होणारा करंट जो आहे तो नंबर ऑफ टर्न्स टाइम्स I एवढा असेल. म्हणजे I इज इक्वल टू I × नंबर ऑफ टर्न्स. जर कॅपिटल N असतील तर I × कॅपिटल N असं आपण घेऊ. तिकडे आपण स्मॉल n घेतलं तर म्हणून आपण इथे कॅपिटल N घेतले. लक्षात आलं? म्हणून मग I इज इक्वल टू I × n. म्हणून मग I च्या जागेवर I × कॅपिटल N लिहू, वेअर कॅपिटल N आर द नंबर ऑफ टर्न्स अँड I इज द करंट पासिंग थ्रू ईच टर्न ऑर कॉईल. लक्षात आलं? मग यातली गोष्ट आता दुसरी गोष्ट कशी आहे, इंटिग्रल ऑफ द लूप डी एल. आता लूप जो आहे तो काय दिसते मला, पूर्णपणे असा सर्क्युलर दिसते. मग सर्कलची पूर्णच्या पूर्ण लांबी आपल्याला काढायची आहे. म्हणजे काय काढायचं आहे आपल्याला, त्याचा सर्कम्फरन्स काढायचा आहे. हे मोजल्यानंतर काय निघते, सर्कम्फरन्स. तो कसा दाखवतो, टॉईस पाय आर. म्हणून इथे लिहिलं बी × याचं इंटिग्रल केल्यानंतर आपल्याला सर्कल मिळत आहे, त्याची लेंथ म्हणजे त्याचा सर्कम्फरन्स आणि ते आहे टॉईस पाय आर. बाकी काही फरक केलेला नाही. याच्यावरून बीची व्हॅल्यू मिळते, टॉईस पाय आर याच्या अपॉनमध्ये जाईल. म्यू 0 IN अपॉन टॉईस पाय आर इज द मॅग्नेटिक फील्ड थ्रू द टोरॉइड. ज्यावेळेस आपण कॉईल गुंडाळतो आणि सोलेनॉइडला बेंड करतो तेव्हा त्यातलं मॅग्नेटिक फील्ड हे बदलते. जे इथे आहे त्याच्या टॉईस पाय आरने डिवाइड केल्यावर जेवढं मिळते तेवढं आपल्याला मिळते. लक्षात आलं? तर सर्वांनी वाचून घेणे. चॅप्टर या ठिकाणी संपतो आणि यानंतर आपण याच्यानंतर चॅप्टर चालू करूया. ठीक आहे.